तर आज आपण बनवतो आहे मशरूमची भाजी. तर त्यासाठी मी 2 मोठे कांदे चिरून घेतले, 10-12 काजू घेतल्या, काश्मीरी लाल मिरची आणि टोमॅटो एक कापून घेतला. आता काय करायचं, एक पॅन घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं, काजू, परत आपण जे कांदा, मिरची आणि टोमॅटो कापला ना तो त्या पॅनमध्ये घालून घ्यायचा. कोथिंबीरची देठं टाकायची थोडी आणि काही खडे मसाले टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी ओतून ना एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. हे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे, तर छान शिजवून घ्यायचं. त्यातले काजू छान मऊ झाले पाहिजे. तोपर्यंत आपण आता मशरूम छान स्वच्छ करू. त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीच्या पिठाने माती जरा लवकर निघते, त्यामुळे ज्वारीचा उपयोग केला आहे. तर पिठाने छान घासून असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं मशरूम मी धुवून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत आपली ग्रेव्हीसाठी लागणारं हे साहित्य पण शिजलेलं आहे. तर आता आपण छान मशरूम सॅलो फ्राय करून घेऊ. त्यासाठी मी तूप वापरलं. तर तुपामध्ये हे बारीक कट केलेले मशरूम टाकायचे. छान असे 1-2 मिनटं हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं. तुम्हाला कोणाकोणाला मशरूमची भाजी आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मी मशरूमचे खूप सारे प्रकार तुमच्यासाठी घेऊन येईन. तर मिश्रण थंड करून घेतलं. थोडंसं पाणी उरलं होतं, हे आपल्याला वाटताना मध्ये पाणी यूज करायचं आहे, फेकायचं नाही आहे. तर ही काही पेस्ट असते ही आपल्याला गाळून घ्यायची आहे, कारण आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा कशी छान क्रीमी अशी स्मूथ त्यांची ग्रेव्ही असते ना, तसंच करणार आहोत. तर पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा बटर, तेल काही टाकू शकता. सगळ्यात आधी मी घरगुती लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा गरम मसाला टाकला आणि ह्यामध्ये ना मी कोणती पण ग्रेव्हीवाली भाजी बनवते ना, मी पावभाजी मसाला यूज करते. सुहानाची पावभाजी मसाला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडीशी हळदपूड टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं मसाले तेलात छान व्यवस्थित परतवले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनटं शिजवून घ्यायची. काय मस्त दिसते ग्रेव्ही, बघून तोंडाला पाणी सुटत होतं. आणि ग्रेव्ही चवीला इतकी छान झाली होती, सगळ्यांनी बोटं पण चाटून खाल्ली बरं का. आणि दुसऱ्या दिवशी ग्रेव्ही थोडी उरली होती, तर त्यामध्ये काजू रोस्ट करून मी नंतर टिफिनला काजू करी बनवून दिली होती. विचार करा ह्यानुसार की किती छान बनली होती. तर आपण जे सॅलो फ्राय केले होते ते मशरूम त्यामध्ये टाकले. कस्तुरी मेथी वरतून टाकायची आणि तुम्हाला गार्निश करायला फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल, कारण आपण काजू जे ॲड केले ना प्युरीमध्ये त्याच्यामुळेच त्याची चव खूप छान लागते, क्रीमी लागते. अशा प्रकारे एकदा करून पहा. आवडली ना भाजी? मग व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय.